नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिका पर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्य वार्ता न्यूज चॅनेलवर. वळूया पुढील ताज्या बातम्या. दहेल येथे काल झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि जोरदार वाऱ्यामुळे रब्बी हंगामातील मका, ज्वारी, हरभरा आणि गहू या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अचानक आलेल्या आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे 100% नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. घटनेनंतर संतप्त शेतकऱ्यांनी तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई जाहीर करण्याची मागणी केली आहे. कृषी सहाय्यक सेवाळे आणि तलाठी लहानकर यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्राथमिक पाहणी केली असून संबंधित अहवाल कृषी मंत्र्यांकडे पाठवण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच आमदार आणि खासदारांशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अधिवेशनात आवाज उठवावा अशी मागणी करण्यात आली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये प्रफुल्ल परमेशराव काळे, सुरेश विठ्ठलराव भोसले, धीरज मुळे, कमलाबाई दत्तात्रय गाडवे, विनोद तोटावार, अजय श्रीमनिवास जाधव, विशाल परमेश्वर चव्हाण, किरण जाधव, राहुल जाधव आणि प्रणित कचलवार यांचा समावेश आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी तलाठी आणि कृषी सेवक यांनी केली असून पिकांचे 100% नुकसान झाल्याचं स्पष्ट झालंय. म्हणून शासनाने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी एकमुखी मागणी करण्यात येत आहे. सूर्यवार्ता न्यूज किनवट प्रतिनिधी मार्कंडेय श्रीरामवार.